मित्र आणि मैत्रिणींनो, जय शिवराय सादर करते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय सुंदर भाषण. व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला हे भाषण 101% आवडेलच. लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपल्यावर कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहा अशी विनंती. तर सादर करते अतिशय सुंदर भाषण. ज्यांनी अन्यायाच्या अंधारात स्वराज्याचा सूर्य उगवला, ज्यांनी तलवारीच्या धारेवर रयतेचा सन्मान जपला, ज्यांनी सह्याद्रीला स्वाभिमान शिकविला, असे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण फक्त एका राजाची जयंती साजरी करत नाही, आपण साजरा करतोय स्वाभिमानाचा जन्म. पाहुणी छत्रपती तेज, झुकल्या सर्वांच्या नजरा, जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊ व वडील शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्माला आले राजे शिवछत्रपती. शिवनेरी किल्ल्यावर वाढणारा तो छोटा शिवबा, आई जिजाऊ त्याला रामायण महाभारताच्या कथा सांगत होत्या. आई जिजाऊंनी त्याला तलवार दिली नव्हती, दिलं होतं धैर्य, दिलं होतं धर्म, दिलं होतं स्वराज्याचं स्वप्न. त्या संस्कारातून घडला सह्याद्रीचा सिंह. आईच्या संस्कारांनी घडला तो सिंह महान. जिजाऊंच्या स्वप्नातून जन्मला स्वराज्याचा अभिमान. आपण वयाच्या 16व्या वर्षी हातात मोबाईल घेऊन बसलोय. अरे, माझ्या राजाने अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. आई भवानी समोर स्वतःच्या हाताचा अंगठा कापून रक्ताने अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन गड किल्ले जिंकले. शिवराय एकटे नव्हते, त्यांच्या पाठीशी होते निष्ठावान मावळे. तानाजी मालुसरे सिंहगड जिंकताना वीर मरण आले. प्रभू देशपांडे पावनखिंडीत छातीवर गोळ्या झेलल्या. मुरारबाजी रणांगणात शेवटच्या श्वासापर्यंत लढले. जो 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 सैन्याशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी. जो 8 तासात घोडा पुण्याहून दिल्लीला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो ढाण्या वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि जो या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य वाढत होतं आणि विजापूरचा सरदार अफजल खान संतापला. तो सैन्य घेऊन निघाला. मंदिरं फोडली, भीती पसरवली. प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची भेट ठरली. दोघे आलिंगनासाठी पुढे आले. पण अफजल खानाने कपटाने कट्यार काढून महाराजांवर वार केला. क्षणभर शांतता पसरली. पण शिवराय सज्ज होते. अंगावर चिलखत होतं आणि एका क्षणात वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. सह्याद्री दणाणून गेला. जय भवानी जय शिवाजी असा नारा घुमला. वाघनख्यांनी अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. शिवाजी महाराजांनी अनेक महान कार्य केली. रायगडावर भगवा फडकवला. स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. तो क्षण फक्त राज्याभिषेक नव्हता, तो होता गुलामगिरीवर दिलेला प्रहार. शाहिस्तेखानची बोटे कापली. विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्या पुढे झुकवले. जब तक सूरज चांद रहेगा शोभा तेरा नाम रहेगा, शोभा तेरा नाम रहेगा. शिवराय गेले पण त्यांचा वारसा जिवंत होता. छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबाने छळ केला, धर्म बदलायला सांगितलं, पण संभाजी महाराजांनी सांगितलं देह घे पण स्वाभिमान नाही. हा आहे महाराष्ट्राच्या रक्ताचा रंग. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा. झुकले नाही डोळे त्यांचे, असा माझ्या शोभाचा छावा, असा माझ्या शोभाचा छावा. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड शांत झाला. मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. तो फक्त मृत्यू नव्हता, तो होता एका युगाचा अंत. पण महान व्यक्तिमत्व कधी मरत नाही, ते विचार बनून जिवंत राहतात. देह गेला पण तेच राहिलं, स्वराज्याचं स्वप्न जिवंत राहिलं. आज या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण सगळे उभे राहून हृदयावर हात ठेवून त्या महान राजाला, त्या स्वराज्याच्या शिल्पकाराला, त्या सह्याद्रीच्या सिंहाला मानाचा मुजरा करूया. चला पूर्ण ताकदीने घोषणा देऊया. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. स्वराज्य जननी जिजा माता की जय. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.